तर मंडळी, आज आपण ऐकणार आहोत ससाची आणि कासवाची गोष्ट. चला सुरू करू. कासव आणि ससा एकत्र बसलेले होते आणि ससा म्हणला, तू किती हळू चालतोस, मी बघ किती सगळ्या जोरात पळतो. एक काम करायचं का, आपण शर्यत लावायची का? मग कासव म्हणला हा. मग ससाने जंगलातल्या सगळ्या प्राण्यांना बोलावलं. हत्ती, सिंह, वाघ, कोल्हा, सगळं. तसं शर्यत झालेली चालू आणि कासव हळू चालत होता. ससा गेला पळत लांब आणि तिथं झाडाच्या खाली झोपून गेला. तो गेला त्याला गाढ झोपला. कासव पुढं येत बघितलं तर तो झोपलेला होता. मग त्यांनी काय नाही केलं. त्याचं म्हणणं होतं की तो जिंकण्याच्या नंतर झोपणार. मग तो गेला पुढं. संध्याकाळ झाली आणि तो जिंकला. आणि ससा म्हणला, हा कासव तर मागं असला असेल, मी जातो पटकन पुढं आणि जिंकतो. मग तो गेला पुढं आणि त्याने बघितलं संध्याकाळी आणि तो गेला तर डोंगराव आणि बघितलं त्यांनी सगळ्या पाणी कासव जिंकला त्याचं सेलिब्रेट करतायत. मग ससा म्हणला, तू एवढ्या लवकर कसं आलास? तू तर माझ्या मागं होतास, असं कसं काय झालं? मग या गोष्टीतून आपण शिकलो की काही होऊ दे, आपण झोपायचं नाही, आराम करायचा नाही. आपली स्पीड केवढी पण असू दे, जास्त असू दे का कमी, केवढी पण